Hello friends, I am Professor Nita. Welcome back in our free education channel English Master. आजच्या या लेक्चरच्या मागे एक उद्देश आहे की महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी जो मासिक एक रकमेचा हप्ता चालू केलेला आहे. तर ही रक्कम गेल्या 2 महिन्यांपासून 2 ते 3 महिन्यांपासून बऱ्याच महिलांच्या खात्यांमध्ये जमा झालेली नाही. कारण या अगोदर मुख्यमंत्र्यांनी जो GR काढला होता त्यानुसार ई-KYC अपडेट करायचं होतं, पण बऱ्याच महिलांचे ई-KYC करताना काही चुका झालेल्या आहेत. तर या ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी आजच शासनाने एक GR नवीन डिक्लेअर केलाय. त्या GR नुसार तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी पुन्हा तुमचे पैसे चालू करण्यासाठी कशा प्रकारे ई-KYC करावं लागेल. तर अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचंय. गुगल या वेब इंजिनवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे टाईप करायचंय माझी लाडकी बहीण योजना KYC. याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स येतील. तर इथे बघा स्क्रीनवरती ladkibahin.maharashtra.government.in HTTPS ने याची सुरुवात होते. ही आहे व्हेरीफाईड आणि शासनाची ओरिजिनल वेबसाईट. डुप्लिकेट वेबसाईट बऱ्याचशा बनवण्यात आलेल्या आहेत. फसवणूक होते, त्याच्यामुळं ई-KYC करताना अतिशय काळजीपूर्वक करायची. मी जी वेबसाईट दाखवली आहे त्याच वेबसाईटवर तुम्हाला जायचंय. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला याप्रमाणे होमपेज दिसेल. होमपेजवर तुम्हाला इथे दिसेल येलो कलर मध्ये एक फ्लॅश हायलाइट होताना दिसत आहे की ही ई-KYC ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडनं ई-KYC करताना काही चुका झालेल्या आहेत. याप्रमाणे तुम्हाला या मेन पेजवर यायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होणार आहे. या नवीन विंडोमध्ये इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. तर ई-KYC करताना एकतर तुमच्याजवळ तुमचं आधार कार्ड असायला हवं आणि आधारशी लिंक जो तुमचा मोबाईल नंबर आहे ज्याच्यावर तुम्हाला OTP येतो तो मोबाईल नंबर तुमच्याजवळ असायला हवा. तर तुम्हाला पुन्हा एकदा खात्री करून घ्यायची, व्यवस्थितपणे एक एक आकडा बघून तुम्ही आधार कार्ड क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे. तुमचा पूर्ण आधार क्रमांक इथे टाकल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे कॅप्चा. आता इथे कॅप्चा आहे 864145. हा सगळ्यांसाठी वेगवेगळा असतो. तर तुम्हाला हा कॅप्चा इथे टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी इथे संमती दिलेली आहे. ही संमती तुम्हाला मी वाचून दाखवते की याचा म्हणण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही सत्यप्रत ही घोषणापत्र देताय की बाबा जी माहिती तुम्ही या पोर्टलवर ऑलरेडी भरलेली आहे आणि जो तुमचा आधार कार्ड क्रमांक आहे तो आधार कार्ड क्रमांक तुम्ही OTPच्या द्वारे इथे त्याचं प्रमाणीकरण करताय आणि तुमची लाडकी बहीण योजनेची जी ओळख आहे ती पटवण्यासाठी आणि प्रमाणित करण्यासाठी तुमच्या आधार कार्डचा वापर करू शकतात. तर इथे मी सहमत आहे याच्यावरच तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला बघा एक छोटा टॅब दिसतोय OTP पाठवा. OTP पाठवा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी OTP येतो. तो 6 अंकी OTP याप्रमाणे तुम्हाला या दिलेल्या बॉक्सांमध्ये एक एक क्रमांक टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं. कधी कधी काय होतं की आधारचे जो वेब सर्व्हर आहे तो वर्कलोडमुळे किंवा ओव्हरलोडमुळे कधी कधी सर्व्हर डाऊन होतो, स्लो होतो. तर तुम्हाला 10 मिनिटाच्या मध्ये इथे OTP ऍड करायचा आहे. कधी कधी OTP येण्यासाठी 1, 2, 3 मिनिटं उशीर पण होतो. तर ही विंडो क्लोज करायची नाही, पुन्हा बॅक जायचं नाही आणि घाबरायचं नाही. बघा इथे माझा OTP आलेला आहे. मी OTP टाकला आणि OTP टाकल्यानंतर मी सबमिट करा या बटनावरती क्लिक केले. आता हे आहे तुमचं महत्वाचं पान. तर इथे कुठलीच चूक करायची नाहीये. ऑप्शन A आणि B. A मध्ये काय दिले की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. नाही या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ऑप्शन B आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी शासकीय सेवेमध्ये नाहीये, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र शासनाच्या. आणि दुसरा ऑप्शन आहे की तुमच्या घरामध्ये कोणालाही पेन्शनचा लाभ मिळत नाही. पेन्शन म्हणजे जी शासनाची पेन्शन असते ती. त्यानंतर या दोन्ही नाही या पर्यायांवर क्लिक केल्यानंतर खाली एक छोटासा चौकोनी बॉक्स दिसतोय, तिथे तुम्हाला क्लिक करायचंय. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही
ए आणि बी या दोन्हीमध्ये दिलेली माहिती खरी असून खोटी ती माहिती आढळली तर माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. यावर तुम्ही क्लिक करताय म्हणजेच तुम्ही तुमचं घोषणापत्र इथे देताय की हा बाबा की मी दिलेली माहिती ही खरी आहे. आणि इथे ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट करा ते ऑरेंज कलरचं जे बटन दिसतंय त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय आणि या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची ई-केवायसी ही पूर्णतः यशस्वी झाल्याचा एक नवीन विंडो ओपन होतो आणि पॉपअप मेसेज येतो. तर मी तुम्हाला आता सांगते की सबमिट बटनावर क्लिक करा. मी ज्याप्रमाणे तुम्हाला इथे स्टेप्स सांगितल्या आहेत त्या स्टेप्स फॉलो करा. त्याप्रमाणेच माहिती तुम्ही भरा. कारण कसं आहे की वेगवेगळे चॅनल वेगवेगळी माहिती देतात पण खरी माहिती काही ठराविक चॅनलच देतात. तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळे व्हिडिओ सुद्धा ओरिजिनल मिळतील. आता इथे बघा इथे सक्सेस आलेला आहे म्हणजेच तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं एक ग्रीन कलरचा बॉक्स येतो. ग्रीन कलरचा बॉक्स आला म्हणजे तुमची ई-केवायसी ही पूर्णतः कंप्लीट झालेली आहे. आता तुम्हाला ना अंगणवाडी सेविकांकडे जाण्याची गरज आहे ना कुठल्या सायबर कॅफेत जाण्याची गरज आहे ना तुमचे पैसे वाया घालवायची गरज आहे. इथे तुम्हाला सगळ्यात सोपी पद्धत मी सांगितलेली आहे. फक्त 2 ते 3 स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्यात आणि सतर्क राहा, सावध राहा. कारण खोट्या वेबसाईट सुद्धा आहेत ज्याच्यावर तुमचा डाटा लीक होण्याची शक्यता आहे. तुमचा डाटा चोरीला जाण्याची शक्यता आहे. अशा कुठल्याही इतर वेबसाईटवर तुम्ही तुमचा आधार क्रमांक रजिस्टर किंवा व्हेरीफाय करू नका. आणि याप्रमाणे तुम्ही तुमची ई-केवायसी पूर्ण करा आणि तुमचा लवकरच लाडक्या बहिणीचा थकलेली रक्कम आणि येणारा पुढचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल. त्या संदर्भात सुद्धा जर काही माहिती माझ्याकडे आलीच ज्याला आपण म्हणतो व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. तर आपल्या चॅनलला लाईक शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल.